विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला. नाशिक वगळता सर्वत्र महायुतीची बाजी. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंचा विजय, तर महाविकास आघाडीला 17 पैकी एकही जागा नाही. नाशिक विधान परिषदेत महायुतीला मोठा धक्का. भाजप बंडखोर गोकुळ गीते विजयी. महायुतीची 220 मतं फुटली. महायुतीच्या एकूण 468 मतांपैकी शिवसेनेच्या दराडेंना अवघी 248 मतं. महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला. नाशिकमध्ये झालेल्या पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. मला अंधारात ठेवून गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना ताकद दिली, दराडेंचा दावा. नाशिकमध्ये महायुती धर्माचं पालन का झालं नाही? दराडेंच्या पराभवावरून एकनाथ शिंदे नाराज. उदय सामंतांकडून सविस्तर मागितली माहिती. नागपुरात महाविकास आघाडीची मतफुटीचा महायुतीला फायदा. भाजपचे राजीव पोद्दार 552 मतांनी विजयी. काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव. नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. फुटीर नगरसेवकांवर कारवाईची विकास ठाकरेंची मागणी. गद्दारांनी पक्ष सोडून जावं, विकास ठाकरेंचं विधान. अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे 390 मतं घेऊन विजयी. काँग्रेसला तळ्यात मळ्यात भूमिका भोवली. हर्षजित देशमुखांना भोपळा. वंचित उमेदवाराला केवळ 31 मतं. बंडखोर खासदारांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. दुपारी 3 वाजता 6 खासदारांचा पक्षप्रवेश. थोड्याच वेळात अधिकृत पत्र जारी केलं जाण्याची शक्यता. जनतेच्या प्रश्नापेक्षा सत्ताधाऱ्यांना फोडाफोडीत अधिक रस. फुटीर खासदारांना जनता धडा शिकवेल. आमदार आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. शिवसेना युबीटी मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. मिलिंद नार्वेकर भास्कर जाधवांमधील कथित वादामुळे पक्षाची शोभा, तर नार्वेकर आणि माझ्यात कुठलेही मतभेद नाहीत, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. आणि पक्षातील नेत्यांना संयमाची गरज. त्यांनी माझ्याकडून संयम शिकावा. संजय राऊतांचा भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकरांना सल्ला.